बरं तुम्ही आता किती वर्गात आहात? 8वी. 9वी पण आहे ना इथे? हो. पुढच्या वर्षी तुमची 10वी आहे? हो. 10वी झाली की काय करणार आहात तुम्ही? 11वी. तुम्हाला ऍडमिशन घेतो पण 11वी 12वी सायन्स कॉमर्स आर्ट्स ऍडमिशन घेतो. ठीक आहे. ज्या मुलांनी सायन्सला ऍडमिशन घेतलंय त्या मुलांनी 12वीच्या नंतर एक परीक्षा ऐकली असेल. MSTC माहिती आहे? महाराष्ट्र CET आणि वेगळी आहे तुम्हाला
बोलतो की ते काय आहे, हॅलो आहे का गुड बाय म्हणतोय का काय म्हणतोय अजून दुसरं, हे तर सॉफ्टवेअर मागवते. काय आहे, कोण सांगितलं मला मागे काय दिलंय, कोड लिहिलाय, कोडिंग केलंय मागे, हो बरोबर. तुम्हाला इंटरेस्टिंग वाटतंय सगळं, हो इच्छा होती या क्षेत्रात जाण्याची, हो ठीक आहे ना. त्याच्यासाठी काय करायला लागेल, अभ्यास करावा लागेल, चांगले टक्के काढावे लागतील. बघा तिथे अशा आंधळी माणसं असतात आणि त्यांना व्यवसाय करायचा असतो, पण त्या आंधळे असल्यामुळे त्यांना पैसे मोजण्यात किंवा त्यांना एखादे लोक फसवू पण शकतात. ह्याच्यावरती आपण काही टेक्नॉलॉजी काढू शकतो. हा पैसे त्यांना मोजता वगैरे नाही का, पैसे मोजता येत नाही यावर काय टेक्नॉलॉजी. तर हे कसं केलं तुला माहिती आहे, एआय झालं ना. काहीतरी उदाहरण की अंधे माणसांना पैसे हे दिसत नाहीये, काय होत नाहीये, तर एआय मध्ये करू शकतो. ठीक आहे, आपण एक असं काहीतरी उदाहरण घेऊ शकतो की एक आपण असं बनवू शकतो एआयच्या मदतीने जो ते डिटेक्ट करेल. आता ते नोटचा आपण करू शकतो, आपण समजा कॅमेराने ती नोट डिटेक्ट केली आणि सांगितली की मी 10 रुपयाची होती आणि ते एआयला हेडफोन्स असतो. हे हेडफोन्स माहिती आहे ना, म्हणजे चष्माला हेडफोन्स आहे, मग तो सांगू शकतो ना की हा 10 रुपयाचा नोट आहे, तो ऐकेल, सांगेल की 10 रुपयाचा नोट आहे, 100 रुपयाची नोट आहे, किंवा ते मोजायचं तर मोजूही शकतो. पण त्याच्यासाठी काय हवंय, तुम्हाला जर सॉफ्टवेअरमध्ये जायचं आहे मुलांनो, जर तुम्हाला सॉफ्टवेअरमध्ये जायचं आहे तर तुम्हाला कोडिंग स्किल्स आतापासून डेव्हलप करावे लागतात. शाळेपासून तुम्हाला कोडिंग यावी लागते. कोडिंगचे खूप प्लॅटफॉर्म आहेत, तुम्हाला माहिती, तुम्ही ऑनलाईन क्लास पण करू शकता. हो तिथे करू शकता ना. प्रयत्न करा 10वीच्या नंतर, फक्त 11वी 12वी करत राहा, 11वी 12वी करा, डिप्लोमा करा, पण साईड बाय साईड तुमचं नॉलेज डेव्हलप करा. कसं होतंय, तुम्हाला प्रश्न पडतात ना, जसे तिला प्रश्न पडले तसे तुम्हाला रेग्युलर लाईफमध्ये प्रश्न पडतात की काय कसं चाललंय, काय कसं चाललंय. तुमचं काम सोपं होतंय की नाही, ठीक आहे. बरं तुम्ही गाडी टेस्ला गाडीच्या बाबतीत ऐकलंय करतात फोन पे वरती, तर तुम्ही ट्रान्झॅक्शन केल्यानंतर तुम्हाला एक दिसतं की इतके पेटीएम मध्ये इतके पैसे केले, ठीक आहे, दिसतं. ते काय होतं, ते सेव्ह होतं त्यांच्या याच्यामध्ये, त्यांच्या सिस्टममध्ये. त्यांचा स्वतःचा एक कम्प्युटर असतो आणि आपल्याला दिसत नाही ते त्यांचं सर्व्हिस आहे. मग त्यांच्या कम्प्युटरमध्ये काय होतं, आपलं आता समजा प्रॉब्लेम आपल्याला आला तर जबाबदारी कुणाची, आपली, पण आपण नाव कुणावर घालणार, त्यांच्यावर, बरोबर. मग ते काय करतात माहितीये का, त्यांना माहिती असतात अशा खूप गोष्टी घडतील की आता समजा तुम्ही पैसे पाठवले कुणाला, असं कुणासोबत झालं की तुम्ही पैसे पाठवले ऑनलाईन किंवा तुमच्या आई वडिलांसोबत झालं असेल, पैसे पाठवले ऑनलाईन, समोरच्याला दिसले नाही किंवा आले नाही, होतं बरेच वेळा. मग त्या गोष्टी कमी करण्यासाठी एक त्यांच्या सिस्टम मध्ये, आता समजा फोन पे गुगल पे माहिती आहे, मग ते काय करतात, अशा गोष्टींपासून वाचण्यासाठी ते काय करतात, तुम्ही पेमेंट केल्यावर तुम्हाला एक फोटो दिसतो की किती पैसे गेले, प्लस एक आयडी येते काय तर 10-12 अंकांची. पाहिले कधी की 10-12 अंकांची एक आयडी येते खाली, तर ती आयडी काय होती, त्यांच्या कम्प्युटरमध्ये जाऊन सेव्ह होती. मग काय होतं, तुम्ही जेव्हा कंप्लेंट टाकता तुम्ही फोन करून बोलता हॅलो माझा असा प्रॉब्लेम आलाय आणि माझे पैसे अडकले. मग ते काय करतात, ती आयडी चेक करतात त्यांच्या कम्प्युटरमध्ये, आणि त्यांच्या कम्प्युटरमध्ये जर ती आयडी आली असेल तर मग त्यांना समजतं अरे हा ह्या व्यक्तीने पैसे पाठवले ना आपल्याला, पण ह्याला परत गेले नाही. मग त्या प्रकारे त्याचे पैसे परत त्याला भेटतात. समजलं? अजून काही सेन्सर म्हणजे काय असतं माहितीये का, काही गोष्ट सेन्स करतो. सेन्सर हे ऑर्गन्स माहिती तुला तुमच्या चेहऱ्यावरचे, बॉडीचे, कोणते टंग आहे, जीभ आहे, काय डिटेक्ट करते ती, चव टेस्ट, कान काय डिटेक्ट करतो, नाक काय डिटेक्ट करतो, एक सेकंदात म्हणतात सेन्स, आणि या सेन्स वरूनच सेन्सर हा शब्द आला. सेन्सर म्हणजे एक अशी इलेक्ट्रिक डिव्हाइस
ChatGPT ची हेल्प घेऊ. आता तुम्ही स्वतः मेहनत केली तर मग ते ज्ञान भेटतं नाही तर दुसऱ्यांकडून नाही भेटत. हां नाही तर एक मिनिट थांबा. प्रश्नोत्तर पाठ केले तर ते परत एकदा रिव्हिजन करतो. बरोबर. आणि जे गणिताचं असतं त्याचं आकृत्या वगैरे काढून परत एकदा त्याचे रिव्हिजन करतो. म्हणजे आपल्याला पेपर ते काय करतो, आपण नंबर डायल करतो, तो कॉल लावून देतो. आपण काय करतो, सर्च करतो, मला इकडे जायचंय किंवा माझ्या जवळची आहे शाळा, ते काय करतो, लगेच सर्च करून देतो आपल्याला. तसंच ह्या गाडीबद्दल जर बघायला गेलं तर ते गाडीला आपल्याला काय करायचे, गाडी अशी बनवायची जी की चलत राहील आणि समजा त्याच्या साईडने कुठल्या बाकीच्या गाड्या आली त्या टाइमवर थांबेल. मग हे कसं करणार त्या गाडीला कॅमेरा असतात. त्या कॅमेरे काय करतात, साईडच्या गाड्या बघतात. साईडच्या गाड्या बघितल्याने काय होतं, ती अलर्ट होते. बरं का, ती अलर्ट झाल्यानंतर काय होतं, मग ती थांबते जेव्हा तिथं तिला गरज आहे. त्यानंतर आपण सांगू शकतो त्याला कुठे थांबायचं वगैरे. ह्या प्रकारे एक एक टप्प्याने जात आपण AI डेव्हलप करतो. हे झालं गाडीचं एक्झाम्पल. याचे खूप सारे एक्झाम्पल्स तुम्ही घेऊ शकता. रोबोट आहे. रोबोट काय करतं, माणसाचं काम करू शकतं. तुम्हाला काय वाटतं, रोबोट माणसाला रिप्लेस करेल का, माणसाची जागा घेईल का फ्युचरमध्ये? कोणाकोणाला हो वाटतं त्यांनी हात होतं. चॉकलेट बोली बरं, आणि कोणाला नाही वाटतं. बरं, ते 60-40% आहेत असे हो आणि नाही म्हणणारे. हो आणि का हो वाटतं, काय रिप्लेस करतील? म्हणजे आताच्या काळात तंत्रज्ञान एवढं विकसित झालंय की मग आताच्या काळात एवढं तंत्रज्ञान विकसित झालंय पुढे जाऊन अजून विकसित झालं रोबोट हा माणूस. बरोबर, नक्की. पण एक गोष्ट आठवणी ठेवली की रोबोट बनवणारा माणूसच आहे. मग त्याचं उत्तर हे पण होतं की रोबोट नाही माणसाच्या पुढे जाऊ शकत. हे झाले दोन पैलू त्याचे. त्यानं माणसाला रिप्लेस पण करू शकतं, पण सगळ्या गोष्टीच नाही करू शकत. अशा काही काही गोष्टी आहेत की फक्त तुम्हीच करू शकता किंवा फक्त आपणच करू शकता. रोबोट करू शकतं का ते? नाही. बरोबर. तसंच हे झाले आर्टिफिशियल इंटेलिजन्स. त्याच्यामध्ये हे दोन, एक समजा आता हा रोबोट आहे, त्याचं काय पण काम करतोय, आपण त्याला बोलतोय हाय, तो काय म्हणतो हाय म्हणून. आपण त्याला विचारतो मला इकडे जायचंय, तो काय सांगतो आपल्याला, हा मला इकडे, तो हा रस्ता आहे, ह्या प्रकारे जायचं तू. बरं, याच्यामध्ये सगळ्यात आता AI बनवण्यासाठी काय लागतं माहितीये का? आता एक मशीन आहे, तुम्ही मशीन बनवण्यासाठी काय करता, लर्निंग करता. लर्निंग म्हणजे काय, शिकणे, अभ्यास करणे. त्या बाबतीत अभ्यास केल्याने काय होतं, तुम्हाला माहिती भेटली त्याबद्दल की त्या गोष्टीला काय त्या AI बनवायला तुम्हाला काय काय गोष्टी लागतील. दुसरी गोष्ट रिझनिंग. रिझनिंग म्हणजे माहितीये, रिझनिंग म्हणजे तुम्ही ज्या गोष्टी शिकले त्या गोष्टींद्वारे तुम्हाला प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करता येतील, वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं कसे सॉल्व्ह करता येतील, हे म्हणजे रिझनिंग. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे तुम्ही शिकले त्याचं उत्तर तुम्ही सोडवले प्रश्न, त्या गोष्टीला ऍक्च्युअल मशीन मध्ये कसं तुम्ही टाकणार आणि त्याचा कसा एक रोबोट बनवणार, हे एकाद्वारे बनवलं जातं AI. ओके. आणि हे काय नाही, आता हे वेगवेगळ्या टाइप्स आहेत AI. आता AI म्हणजे खूप खूप मोठी गोष्ट आली आहे. म्हणजे AI मध्ये एक छोटीशी गाडी पण येऊ शकते किंवा एक खूप मोठी मशीन पण येऊ शकते, एक स्पेसक्राफ्ट पण येऊ शकतं. आता हे नॅनो AI, वीक AI, स्ट्रॉंग AI वगैरे. सुपर इंटेलिजन्स एक अशी गोष्ट आहे जी की आपण, आता तुम्ही एक चेस गेम खेळता, चेस कोण खेळते? चेस कोणी नाही खेळत, बुद्धिबळ, सॉरी कळली तू. बर, कोणाला माहिती की आपल्याला फोनवरती पण चेस खेळता येतो, ऍपवरती, मशीन सोबत, कम्प्युटर सोबत. कम्प्युटरला हरवले कोणी? हरवले. मग त्याचे लेवल असतात तुम्हाला माहितीये कम्प्युटरच्या. जसं जसं तुम्ही वर जाल तुम्ही त्याला हरवू शकता का?
नाही. का हरू नाही शकत? कारण ते ह्या भागात येतो सुपर इंटेलिजन्स म्हणजे त्याला असं बनवलं गेलंय की ते कुठल्याच माणसासाठी त्याच्या समोर आलं सोडवायला ते तरी ते पुढे जाईल त्याच्यात आणि ते त्याला अडणार नाही कुठेच. हे झाले वेगवेगळे प्रकार आहेत. त्यानंतर हे काही एआय टेक्नॉलॉजीज आहेत जे काही आता आपल्या वापरण्यात येतात. म्हणजे आता समजा तुम्ही हायवेवर चालले, आता अशी टेक्नॉलॉजी आली आहे, लोक पण त्याच्यावरून कळतात की हा ते व्यक्ती चालले ठीक आहे दिसतंय. त्या प्रकारे एआय ट्रेन होतं. फोनवर फेस अनलॉक असतं माहितीये? फेस अनलॉक कशावरून चालतं, कसं काम करतं तुम्ही ते काय करता माहिती का? तुम्हाला कल्पना पण नसेल. तुम्ही जेव्हा पण फोन पाहता ना ते तुमचे फोटो काढत राहतात खूप वेळा. जेव्हा तुमचा फोन चालू असतो बरं का ते तुमचे फोटो काढत राहतो. कारण एका फोटोवरून त्याला लगेच कळेल की हा व्यक्ती हाच आहे म्हणून. मग तुम्हाला नकळतपणे पण तो 50-100 किती पण फोटो काढत राहतो आणि मग तो त्याच्यावरती सेव्ह करतो त्याच्या मेमरीमध्ये. आणि मग जेव्हा पण तुम्ही फोन अनलॉक करता, उघडता फोन, ते आपोआप काय करतं त्याच्या त्या डेटामधून त्या मेमरीमधून काय करतं तुमचा चेहरा मॅच करतं. मॅच झाला की उघडतो तुमचा फोन, नाही झाला तर काय होतं उघडत जाईल. हे झालं फेस अनलॉकचं एरियामध्ये. So what is object detection? Technically, object detection is a technology that includes computer vision and image processing used to detect objects and images over years. Sounds interesting. So let's break it down for you using an example. Self-driving cars make use of the moving object detection technology for computer vision and image processing. इलॉन मस्क कुठे? बर, ही गाडी दिसतीये. आता ही गाडी कशी चालते माहितीये का? याच्या इथे एक सेन्सर आहे, इथे एक सेन्सर आहे, इथे प्लस याच्या चारी बाजूला कॅमेरे असतात. चारी पाचही बाजूला याचे कॅमेरे असतात. ते काय करतात साईडला बघतात. आता ही पांढरी पट्टी आहे, ते काय करतं हे फक्त पांढरी पट्टी किती लांब आहे याच्या, मग त्यानुसार ते ठरवतं की आपल्याला पांढरी पट्टीपासून किती लांब जायचंय किंवा आपल्याला रस्त्याच्या किती मध्यभागावरून चालायचंय. या प्रकारे त्या सेन्सरद्वारे त्याला कळतं की आपल्याला सरळ चालायचंय, टर्न आला की वळायचंय वगैरे वगैरे. Processing are used to determine the distance between the car and the moving objects to create alerts and guide the self-driving car. You must be wondering, what is the technology behind it? Well, artificial intelligence is the basic principle that drives object detection. The idea is simple. The data is collected through computer vision. The data is then fed into the model and using machine learning algorithms or deep learning algorithms. Conclusions are made. The camera collects the image from different angles and sends it to the image processing unit. Now, based on how the model was trained, what the training data was, the results are laid out to the system in the form of alerts or instructions, like how far the object is, if the object is moving, or if the object has stopped. Object detection has also been playing a glorious part for the surveillance industry. Traffic tracking systems, activity recognition, even sentiment analysis to object detection are all possible now. Surveillance has become a lot of ways with object detection. With increasing efficiency in object detection technology, it is evident that artificial intelligence is on the rise. And it will eventually create a lot of job opportunities in the coming years as well. And you may find postgraduate program in AI and नाही माहिती ना. मग ते असं ह्याच्यामुळे होतं कारण की ते काय करतं फक्त आता गाड्या चालल्या, ज्या गाडी त्या लाईनच्या पुढे आली ते लगेच कॅप्चर करतं. त्याला असं बनवलंच गेलं की ते गाडी त्याच्या पुढे आली की त्याला कॅप्चर करणार आणि मग ते नंबर प्लेटचा शोध काढणार की नंबर प्लेट कुणाची आहे बरोबर, आणि कुणाची नंबर प्लेट काढल्यानंतर मग त्या व्यक्तीला चलन जाणार. हे अशाच्या प्रकारे हे आणि ही जी सगळी गोष्ट आता सांगितली हे कसे येतं, हे मशीन लर्निंग मध्ये येतं. ओके, आता एक ऍड बघितली त्याच्यात न्यू एज रोबो कंपनीचे एजंट त्याला माहिती सांगतच नाही. वेटर, स्वीपर, मॅनेजर सारे काही रोबोटच दाखवत होते. वादविवाद स्पर्धेत चक्क संगणकाने भाग घेतला आणि रोबो निवेदकाने आपल्यासमोर भाषण मांडलं. आणि तुम्हाला सुद्धा फोनवर बोलायचा कंटाळा आलाय का? तर गुगल असिस्टंट आपल्यासाठी तेही करणार आहे. तुळशी पुढे दिवा लावताना कदाचित यापुढे आई नावाचं यंत्र असणार. हळूच मिठी मारता येणार नाही बरं का तिला, कारण तिच्या भोवती AI नावाचे एक कुंभन असणार. हे सर्व दृश्य पाहिल्यानंतर माझ्या मनात
आणि याच विचारधारेतून एक प्रणाली निर्माण झाली आहे की त्याचं नाव आहे कृत्रिम बुद्धिमत्ता, अर्थातच आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आपल्या फोनमध्ये एक रिमाइंडर सेट करण्यापासून तर थेट अंतराळात एक चंद्रयान पोहोचवण्यापर्यंत या कृत्रिम बुद्धिमत्तेची असंख्य उदाहरणं आपल्या समोर आहेत. मग की ॲपलचे पर्सनल असिस्टंट सिरी असो किंवा आपल्या स्मार्टफोनवरती अलेक्सा असो किंवा परदेशातल्या वृद्धांचा एकटेपणा घालवणारा तो रोबोट असो किंवा शस्त्रकर्म करणारा तो रोबोट असो, या एकविसव्या शतकाची या तंत्रज्ञानाने फार कायापालट केली आहे. या तंत्रज्ञानाचा मुळातच शोध घेताना माझी एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे 1956 साली जॉन मकार्थी यांनी एका स्टॅनफोर्ड संशोधक जॉन मकार्थी यांनी एक संशोधनाची आर्टिफिशियल इंटेलिजन्स असा शब्द वापरला आणि तीच खरी कृत्रिम बुद्धिमत्तेची सुरुवात ठरली. श्रोत्यांनो, माझ्या विषयाच्या निष्कर्षाकडे वळताना माझी एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे जो शक्तिशाली असतो, ज्याच्याकडे ताकद असते, तो दुर्बलांवर सत्ता गाजवतो आणि वेळ पडली तर त्याच्या संवादाचं तो कारण बनतो. माझे हे सर्व दृश्य पाहिल्यानंतर मला एक म्हण आठवते ती म्हणजे ऊस गोड लागला परंतु मुळासकटच नाही तर मातीसकट खायचा जो आपला दृष्टिकोन आहे तो कुठेतरी आपल्याला बदलावा लागेल, तो कुठेतरी आपल्याला बदलावा लागेल. तुमचं जास्त मी वेळ घेणार नाही, फक्त मला जाता जाता एवढेच म्हणावेसे वाटते, टिकायचं आहे तर स्वतःला अपडेट कर. एआयच्या जमान्यात नित्य निरंतर श्रम कर. प्रत्येक कौशल्यात तळमेज या दुनियेवर राज्य कर. टिकायचं आहे तर स्वतःला अपडेट कर. एआयच्या जमान्यात काल घडलेली गोष्ट ही उद्या जुनी होऊन जाईल आणि काहीतरी नवीन शिकण्याची आपल्यामध्ये एक उणीव निर्माण होऊन जाईल. धन्यवाद. त्याला नाव देणार, त्याला फोटो काढला, त्याला काय नाव देणार? गुड. असं केलं स्कॉलरशिप मिळाली. डन, थम्स अप. असं केलं ओके. पण काय पण देऊ शकतो तुम्ही, वेगवेगळे फोटो काढून वेगवेगळं नाव त्याला द्यायचे आणि मग जेव्हा तुम्ही फ्युचरमध्ये कधी त्याला रन करता तेव्हा त्याची ते उत्तर आहे ना अजून पुण्यातून आले असे सगळे शाळांना आमच्या मॅडम का असं रेफरन्स नाही येता रेंडमली कोणती घेतो रेफरन्स मला हा सेशन खूप छान वाटला कारण की आम्हाला ह्याच्यात कळलं की तुम्ही आम्हाला टेक्नॉलॉजीबद्दल आम्हाला थोडी माहिती सांगितली. AI कसा असतो किंवा तो घातक आहे का चांगला आहे, आपल्यासाठी उपयोगाचा आहे का उपयोगाचं नाही, त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला खूप छान मार्गदर्शन केले. खूप
खूप छान वाटला तुमचा हा सेशन. तर मग तुम्ही सर्वांनी आम्हाला खूप छान माहिती सांगितली की कसं असतं AI, कसं आपल्या उपयोगात कसं येऊ शकतं. आपण त्याच्याबद्दल तुम्ही जे आम्हाला प्रोजेक्ट दाखवले, तुम्ही जे आम्हाला प्रोग्राम दाखवले त्याच्याबद्दल आम्हाला माहिती मिळाली की AI ही खूपच प्रगतशील आहे, की आता आपल्या म्हणजे आपल्या भारतात किंवा आपल्या इथे बदल होत आहे आणि त्याला आपण पण त्या बदलात मिक्स होऊन आपण पण तसे बदल आपल्या जीवनात उपयोगी केले पाहिजे. मग ह्यामधून तुम्हाला या सेशनमधून काय काय नवीन शिकायला भेटलं? नवीन शिकायला मिळालं म्हणजे समजा आता गाडीमध्ये ड्रायव्हर नसताना सुद्धा आपण गाडी कशी चालते, गाडीला कसं कळतं की इथे एक गाडी येते आणि आपण त्याला स्टॉप व्हायला पाहिजे किंवा आपली दिशा बदलली पाहिजे. का तर त्याच्यात कॅमेरा असतात. हे आम्हाला माहितीच नव्हतं की त्याच्यात कॅमेरा असतात आणि म्हणजे ती गाडी स्टॉप होती किंवा त्याची दिशा बदलती. आणि ह्याच्यातून आम्हाला हे कळलं की तुम्ही म्हणता की आपण फेस लॉक ठेवतो. आम्हाला माहितीच नव्हतं की फेस लॉकमध्ये ते आमचे एवढे फोटो काढतात आणि त्यांना कळतं की आपण हे म्हणजे हाच माणूस आहे आणि ह्याच्याच फेसमुळे आपण आपला लॉक म्हणजे ते खोलतात. आज या ठिकाणी जयवंतराव सावंत कॉलेजचे विद्यार्थी शाळेतील मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले होते. तर आज आमची शाळेतली सर्व मुलं ग्रामीण भागातील मुलं आहेत. त्यामुळे जे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे त्याबद्दल त्यांच्यामध्ये थोडंसं नॉलेज कमी, पण आता सध्या मोबाईलचा वापर जास्त करत असल्यामुळं थोडीशी त्यांना एक आयडिया होती की आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय. पण आज हे विद्यार्थी या ठिकाणी आले आणि त्यांनी मुलांना एवढं सुंदर पद्धतीने सगळी माहिती सांगितली. त्याचबरोबर प्रोजेक्टरवर पण त्यांना वेगवेगळे व्हिडिओ, त्यानंतर वेगवेगळ्या आयडिया देऊन त्यांना माहिती सांगितली आणि या माहितीमुळे विद्यार्थ्यांना निश्चितच त्यांच्या भवितव्यासाठी त्याचा उपयोग होईल. त्याचबरोबर प्रिया दीदीने मुलांना की तुम्हाला कशामध्ये इंटरेस्ट आहे, 10वी नंतर 12वी नंतर तुम्हाला करिअर काय करायचं आहे याबद्दल विचारलं आणि त्यामध्ये सुद्धा तिने त्यांना अतिशय सुंदररित्या मार्गदर्शन केलं की ज्या मार्गदर्शनाचा 10वी नंतर आमच्या मुलांना निश्चितच फायदा होईल. तर हा जो उपक्रम कॉलेजचा आहे त्यामुळे मुलांच्या ज्ञानात तर भर पडतेच आणि त्याच्याच बरोबर मुलांचे जे मनातले प्रश्न आहेत त्याची उत्तरं त्यांना चांगल्या प्रकारे मिळत आहेत आणि हे विद्यार्थ्यांनी छान प्रकारे मुलांना मार्गदर्शन केलं. आज जे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सुधारणा विद्या मंदिर या शाळेमध्ये येऊन सेशन घेतलं ते अत्यंत मुलांना उपयुक्त होतं. टेक्निकली विद्यार्थ्यांना बरीचशी माहिती मिळाली. आपण पुढे जाऊन काय केलं पाहिजे हे ध्येय निश्चित करताना मुलांना त्याचा नक्कीच उपयोग होईल असं मला वाटतं. आणि सर्व विद्यार्थ्यांनी इथे जे विद्यार्थी उपस्थित होते सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय सोप्या शब्दात मुलांना मार्गदर्शन केलं आणि मुलांना ते समजलं. मुलं अतिशय शांतपणे ते ऐकत होते. ॲक्च्युली एवढे विद्यार्थी शांत बसत नाही, पण त्यांचा अगदी इंटरेस्ट वाढला. जो विषय होता त्यांच्या आवडीचा होता आणि मुलांना याची खरंच गरज होती. आणि तुम्ही या ठिकाणी येऊन हे सेशन घेतलं त्याबद्दल मी खरंच कॉलेजची आभारी आहे, सर्व विद्यार्थ्यांची आभारी आहे. यापुढेही आमच्या इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही सेशन घ्यावं अशी मनापासून माझी इच्छा आहे. तुला कसं वाटलं आज सेशन? रोबोटिक्स अँड ML अँड फेस आपलं कसं डिटेक्ट करतात हे शिकवलं आहे. आणि गाड्यांचे नंबर आपण नोट करतो त्या शोधतात. परत कॅमेऱ्याचा व्हिडिओ काढल्यावर आणि हीट कलर्स फॅन आणि टेस्ला कारवरून आम्ही शिकलो. टेस्ला कारची आम्हाला खूप सारी माहिती सांगितली. परत रोबोटिक्स बद्दल खूप काही सांगितलं. टेस्लाचे फ्युचर आणि AIचे फ्युचर, AI कसं काम आणि आपल्याला बिनेरी सांगितली, बायनरी सांगितली आणि त्याची भाषा कसं वर्क करते ते सांगितलं. तुला कसं वाटलं सेशन अटेंड करून? मला खूप छान वाटलं आणि खूप सारी माहिती भेटली मला. तू काय आज शिकलास नवीन? आज AI आणि ChatGPT AI आणि ChatGPT बद्दल सांगितले. परत
AI ची भाषा सांगितली, परत नॅचरल AI कसा वापरू शकतो आपण? आपण काय AI करू शकतो आपण AI यूज करून? AI आपल्याला काम सोपं करतो अच्छा. म्हणून वापरायचं. ChatGPT ने आपण वापरायचं. तर हॅलो, आज आम्ही गुगलबद्दल थोडीशी माहिती मिळाली. आपण जर गुगलला हाऊ टू मेक प्रोजेक्ट असा प्रश्न विचारला तर गुगलला ते कोणत्या भाषेत समजतं हे आम्हाला सांगितलं. तर ती भाषा म्हणजे 010101 म्हणजेच की त्याला बायनरी असे म्हणतात. आणि आज या सेशनमध्ये आम्ही AI ॲप्लिकेशन, ChatGPT, परत कॉम्प्युटरची लँग्वेज कशी असते, त्याला आपली लँग्वेज कळते का नाही, ती कशी कळते, आणि परत टेस्ला लँग्वेजविषयी पण थोडंसुद्धा सांगितलं. आणि जसं हे मशीन लर्निंग, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, डीप लर्निंग हे सुद्धा या सेशनमध्ये आम्हाला दादाजींनी सांगितलं. आम्हाला आजच्या सेशनमध्ये खूप छान वाटलं आणि खूप सारी माहिती मिळाली, जेणेकरून आम्ही पुढे पण त्याचा आम्ही वापर करू शकतो. आणि AI ॲप्लिकेशनमधून आम्हाला खूप मदत पण होऊ शकते. पुढचे मोठं होऊन आम्ही अभ्याससुद्धा करू शकते, त्याच्यात करिअरही करू शकतो. त्याच्यात लर्निंगसुद्धा करू शकतो काही. आणि AI ॲप्लिकेशन म्हणजे खूप छान. ChatGPT पण आपण त्याच्यावरती काही विचारलं तरी ते लगेच असं आपल्याला उत्तर देऊ शकतो कोणत्याही प्रश्नाचं. म्हणजे सगळं असं जगातला आपण कोणताही प्रश्न विचारला तरी ते सांगू शकतो. परत सिरी, एलेक्सा यांना सुद्धा आपण प्रश्न विचारू शकतो जे आपल्याला सांगतील. AI ॲप्लिकेशनचा आपण कोडिंगमध्ये सुद्धा वापर करू शकतो असं त्यांनी आम्हाला सांगितलं. असे आणि मग म्हणजे आम्हाला कुठे सुद्धा आम्ही याचा वापर करू शकतो. परत आता आपले जे सिग्नल असतात, रेडिओ वगैरे, त्याला जे कॅमेरे असतात ते कशी काम करतात, म्हणजे काही ॲक्सिडेंट झाला तर परत त्यांची जी नंबर प्लेट असतात ते नोट करून घेतात. तुम्हाला कसं वाटलं आजचं सेशन अटेंड करून? आम्हाला खूप छान वाटलं आणि या माहितीचा आम्हाला पुढे पण खूप उपयोग होऊ शकतो. तुम्ही यातून असं स्पेसिफिक काय शिकला की जे तुम्हाला खरंच कामाला येईल? ॲप्लिकेशन, ChatGPT, परत सिरी, एलेक्सा हे पण यांचा पण आम्ही वापर करू. आज जयवंत शिक्षण प्रसारक मंडळातून अभियांत्रिकी कॉलेज हडपसर या विद्यालयाचे अभियांत्रिकी विद्यार्थी आमच्या विद्यालयात आज या ठिकाणी भेट देण्यास आलेले आहेत. त्यांनी आमच्या इयत्ता 8वीच्या वर्गातील मुलांना AI संदर्भात या ठिकाणी मार्गदर्शन केलेले आहे. त्याने ऑडिओ व्हिडिओ याद्वारे संगणकाच्या मदतीने मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने भविष्यातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचं जे महत्त्व काय आहे भविष्यात या संदर्भात माहिती दिलेली आहे. वाखाणण्य जोगी असं त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेले आहे. अजूनही त्यांनी चांगल्या पद्धतीने तयारी करावी, विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करावं. कारण आत्ताचं युगच असं आहे की कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणारं हे युग आहे. म्हणजेच आजच्या युगात प्रत्येक क्षेत्रामध्ये जिथं वैज्ञानिक क्षेत्र असेल, विज्ञान क्षेत्र असेल, कारखानदारी असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, दैनंदिन जीवनामध्ये AI हे अतिशय महत्त्वाचं झालेलं आहे. भविष्यात शिक्षकी पेशा सुद्धा हे AI मुळे, या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळं मागे कदाचित पडण्याची भीती वाटत आहे. एवढं प्राबल्य या क्षेत्रामध्ये आहे. म्हणजेच मुलांना करिअरच्या दृष्टिकोनातून या क्षेत्रामध्ये भरपूर संधी आहे. विद्यार्थ्यांनी त्याचा योग्य तो लाभ घ्यावा. विद्यार्थ्यांनी चांगलं त्यामध्ये करिअर घडावं, देशाची चांगली सेवा करावी, देशाला वेगवेगळे आधुनिक तंत्रज्ञान मिळवून द्यावं आणि देश विकासाकडे कसा जाईल, सगळ्या समाजाला त्याची संधी कशी चांगल्या पद्धतीने मिळेल या पद्धतीने आपण आपल्या विद्यार्थ्यातून म्हणजे या शिक्षणातून आपण मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलेले आहे. त्याबद्दल विद्यालयाच्या वतीनं न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद.